शुभ सकाळ मित्रांनो. वागेश्वरीच्या आई भवानीचा विजय असो. जय माता दी. नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आत्ताच मी उठलो, फ्रेश झालो, माझी देवपूजा चालू आहे. आता मी देवपूजा करायला घेतो. देवपूजा झाल्यावर मी तुम्हाला पुढचे व्हिडिओ कंटिन्यू करतो, कसं काय शेड्यूल असेल आजचं. आणि आई भवानीची घटस्थापना चालू आहे मंदिरात, तेही तुम्हाला घेईन या ब्लॉगमध्ये मी. आता माझा मित्र आला आहे छोटा मला भेटायला. हाय कर. नाव काय तुझं? काल कुठे होतास तू? दिसला नाहीस तुम्हाला. दिसला नाहीस ते कुठे देवी आणताना असताना. काय बोलतो? तरी पण नाचत होतास. तू काय केलंस त्यांना? मी एवढं गाव मला एवढं लांब नाचता नाचता मम्मी सांगितलं उठून उठून तिच्या खांद्यावर झोपलो. मग घरी आणून झोपलो. मी होतो काय? मी दिसलो नाही, तू नाही दिसलो दादा. काय बोलतो? मी कुठे होतो मग? तिकडे होता देवीच्या तख्तामध्ये होताच पहिला. काय बोलतो? मग खरं मला तेच बोललो, तू दिसला कसा नाहीस? नक्की होतास काय तू? होतो मी नक्की दादा. आपले होतो मी नक्की. येत होते थोडे. अच्छा. माझी घरातली देवपूजा झालेली आहे. हा माझा घट बसला आमच्या घरातला आहे. मी घरी असतोच आमच्या. आता मी चेंज करतो, थोडंसं खाऊन घेतो. नाही, आता चेंज करतो. खाण्याआधी देवळात जातो, आई भवानीचं दर्शन देतो तुम्हाला. आणि जी मंदिरातली जी काही सजावट केलेली आहे ती तुम्हाला दाखवतो. आलो आहे मंदिराच्या आवारात. सुरुवातीपासून तुम्हाला दाखवतो कशी सजावट केलेली आहे. हा मंदिराच्या बाहेरचा परिसर, आमच्या मंदिराचं अंगण. एक मंदिरचं राजमहल असं रूप दिलेलं आहे मंदिराला. सुंदर अशी झुंबर. आता तुम्हाला दाखवतो आतमधला आमचा गाभारा आणि आई भवानीचं दर्शनही घेतो तुम्हाला. सुरुवातीला दर्शन घ्या आई भवानीचं. बघा, सुंदर अशी आखणी केलेली आहे. देवीचा मुकुट. घड बसलेलं आहे. आणि हा गाभारा, सुंदर असं गाभाऱ्याला हे स्वरूप दिलेलं आहे. तुम्हा सर्वांना आई भवानीचं दर्शन दिल्याने मी सुद्धा घेऊन आलो. तिचा आशीर्वाद घेऊन आता निघतो मी खाली ऑफिसला जातो आहे. आलो आहे मी शिवडीला अतुल्यम या स्वीट अतुल्यम हे स्वीटचं एक चांगलं दुकान आहे, तिथे आलो मी. सर्वच व्हरायटी मिळतात. आईचा उपवास होता, आईला उपवासासाठी काहीतरी घेऊन आलो. आईचे नवरात्राचे 9 दिवस उपवास असतात. या वयात पण ती उपवास करते. मलाच गजब वाटतं ते. तिच्यासाठी आता फराळ घेतो उपवासाचे काय काय.
पट्टालूच येतो. ब्लॉगला टाकायला बरं आहे. चौपाटी कुठे आली? चौपाटी इथं थोडी आज मोठा आहे, शेवटी समुद्र आहे ना. आणि चौपाटी मोठी. मित्रांनो मी ऑफिसला जाऊन आणि येता येता आईसाठी उपवासाचे वेफर्स आणि उपवासाचा फराळ घेऊन आलोय. तो संध्याकाळसाठी आहे, तिला दाखवतो तुम्हाला कोणता आहे काय. आजचा पहिला दिवस, पहिली माळ. आजचा रंग आहे पिवळा. जय माता दी मित्रांनो, आलो घरी, थोडा आराम केला, फ्रेश झालो. आता माझी संध्याकाळची दिवाबत्ती करून घेतो, पूजा. आणि आजचा आमचा जे प्रयत्न चालू आहेत, मैदान आम्हाला जे सुकवायचं आहे हे बघा, खरोखर आंदोलनात प्रयत्न चालू आहेत. भुसा घेऊन आले, भुसा टाकून त्यावरती कार्पेट टाकून रोलर फिरवत आहेत. आणि इथे माझ्या मित्राच्या मुलीचा आज बड्डे आहे, डोरा. ही माझी छोटी मैत्रीण, ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंय, तिचं सेलिब्रेशन आहे. तो सुद्धा मी ब्लॉगमध्ये घेईन. त्याला मी पूजा करून घेतो आणि ब्लॉग कंटिन्यू करतो. जिमला पण जायचं आहे मला. माझी देवपूजा झालेली आहे. आता मी माझा इव्हिनिंगचा मील करतोय, थोडा नाश्ता करतोय. त्यानंतर मग जिमला जाईन, जिमची तयारी करून. आणि आई भावानीची आमची आरती चालू आहे, पहिला दिवस आजचा. आजचे जे मानकरी आहेत आरतीचे ते बाहेर आहेत उभे, हळूहळू आज जातात. प्रत्येकाला थोडा वेळ आरतीचा मान मिळतो. आणि आरतीसाठी बाहेर सगळेच भाविक उभे आहेत. मैदानात भुसा टाकून झालेला आहे. मी डोराच्या बड्डेची तयारी पूर्ण झाली आहे. डोराचा 5वा बड्डे. चाललोय जिमला जाऊन येणार आहे मी. सगळेच मुलं वाट बघतायत आणि याच्यातच आम्ही गरबा नाचणार आहे. आजचा आई भवानीचा आगमनाचा पहिला दिवस आहे हा. डोराचे बाप्पा, गोल्ड मॅन. मी निघतो जिमला येऊन व्हिडिओ कंटिन्यू करतो. सर्व बारकी मुलं डोराच्या केक कटिंगची वाट बघत आहेत. कधी केक कट होतं आणि कधी आम्ही खातोय. असं आहे. अजून एक आलेला आहे केकचा हावरा. हा बघा, ए केक कट करायची वाट बघतोयस काय? हावरा. अरे लहान पोरांना तरी सोड केक. चला निघतो जिमला. खेळ पैठणीचा लकी ड्रॉ, 10 रुपयामध्ये पैठणी. रोज हा लकी ड्रॉ होणार आहे इथे नवरात्राचे 9 दिवस. तुम्हाला सुद्धा संधी आहे, तुम्ही पण या आणि या लकी ड्रॉचा आनंद घ्या. 10 रुपयात पैठणी घेऊन जा आपल्या बायकोला. मित्राची इथे जोरदार मीटिंग चालू आहे. गाडी घेतलं, अभिनंदन अमित, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. नवीन गाडी आली, प्रकाशला कर. दोघांची पण आहे भाई, त्याचा पण तेवढा धक्का आहे. प्रकाशला कर काय, प्रकाशला MT ना, यामा MT घेतले माझ्या भावाने. खूप खूप त्याला शुभेच्छा. हो समजलं मला, नंतर भेटतो तुला. छान अशी गाडी घेतली. त्याला मी एकच बोलले, मरीन ड्राईव्हला जाऊ नको भाई. ओके, वरलीला जाऊ नको. नीट चालव, सावकाश चालव, नीट चालव. आणि पहिलं लायसन काढ. लायसन नाही काढलं. गाडी घेतली 18 वर्षाखालील असेल तर ठीक आहे. 24 वर्षाचा आहे मी. 24 वर्षाचे.
चल चल पुन्हा एकदा शुभेच्छा तुला खूप Thank खूप you, thank you. आई भवानी उदंड तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करू दे. थँक्यू. मी बॅनर आणलाय गाडीचा आणि माझा असं लावणार आहे वरती आता. वरती लावतोय लाव मी घेतो ब्लॉगमध्ये. चला जिममधून आलो आता घरी चाललोय. गरबा चालू असेल आज. वर्कआउटचे व्हिडिओ काय मी अपलोड करत नाही आहे कारण का 9 दिवसाचे 9 हे ब्लॉग नवरात्राचेच टाकणार आहे कारण स्वर्ण महोत्सव आहे त्यामुळे. सगळ्यांनी आज पहिली माळ पहिला दिवस रंग आहे पिवळा. गरब्याला कोणच नाही आलेलं आहे. गरबा चालू आहे. मित्र परिवार आता किती आले जेवणाची व्यवस्था केली. म्हणजे पबजीची स्पर्धा चालू आहे. सगळे पबजीमध्ये दंग आहेत आणि मी आता जेवायला बसतो. जेवणात हे बघा छोले आणि जिरा राईस आहे आणि पापड समजून वेफर घेतलं. जेवून घेतो. तुम्ही सगळे जेवले असाल मला जेवायचं वाजलेत खूपच. नाही घेत मला माहिती आहे नंतर मला तुम्हाला मला उपाशी हे जेवायले उपाशी मित्रमंडळाचे अध्यक्ष मनोज महागावकर या. बावीस 30 52 69 22 सर्व हौजी खेळत आहे तिथे. हौजीनं आम्ही आनंद घेतो हौजीचा. थोडा वेळ खेळलो लाईन मी 10-15 मिनिटांनी झोपायला. मित्रांनो वाजलेले आहेत रात्रीचे 3 आणि अजूनही सर्व आमचे युवा कार्यकर्ते सर्वच बसलेच आहेत इथे जागरणासाठी. तुम्हाला म्हटलं होतं मी पहिलंच की आईच्या सेवेसाठी दिवस रात्र जागरण असतेच इथे. आळीपाळीने करतातच. तिच्या सेवेत कोणतीच कमी पडत नाही. आता हे सगळे इथे बसलेच आणि मी जातो आता घरी झोपायला. आजचा हा ब्लॉग माझा पूर्ण झाला. भेटूया तुम्हाला उद्याच्या नव्या ब्लॉगमध्ये. आजचा नवरात्राचा पहिला दिवस पहिला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला नक्की कळवा. तुम्हा सर्वांना शुभरात्री. गुड नाईट भावांनो. आदू गुड नाईट. या आदू गुड नाईट.